विठ्ठल नामाच्या गजरात सरस्वती विद्यालयात रंगली पंढरीची वारी. वृक्षदिंडीतून संस्कार, पर्यावरण आणि शिक्षणाचा त्रिवेणी संगम. मुख्याध्यापक संदीप भोर. 700 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त केडगाव येथील सरस्वती प्राथमिक विद्या मंदिरात विठ्ठल नामाच्या अखंड गजरात, टाळ मृदुंगाच्या निनादात आणि भक्तिमय वातावरणात पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी हा आगळा वेगळा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. बालवाडी ते 10वी पर्यंतच्या सुमारे 700 विद्यार्थ्यांनी वारकरी बनत महाराष्ट्राच्या संत परंपरेचा, संस्कारांचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविला. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, मुक्ताबाई, प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण तसेच विविध संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी उपस्थितांची मने जिंकली. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात वीणा, मुखी विठ्ठलनाम आणि पावलोपावली हरिनामाचा गजर अशा भक्तिरसात न्हालेल्या दिंडीनं परिसर भक्तिमय केला. दिंडीतून झाडे लावा झाडे जगवा, एक बाळ एक झाड, पंढरीची वारी, वृक्षदिंडी आणि शिक्षणाची वारी अशा घोषणांद्वारे पर्यावरण संरक्षण, संस्कार आणि शिक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला. नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचं पुष्पवृष्टी करून उत्स्फूर्त स्वागत केलं. सरस्वती विद्यालयातून निघालेली ही दिंडी मोहिनीनगर मार्गे केडगाव देवी प्रांगणात पोहोचली. तेथे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी फुगडीचा आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी आकर्षक रिंगण साकारत पर्यावरण संवर्धनाची गीतं सादर केली. भक्ती आणि संस्कारांचा संगम अनुभवत परिसर विठ्ठलमय झाला. यावेळी मुख्याध्यापक संदीप भोर म्हणाले, महाराष्ट्राची संत परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्ये नव्या पिढीत रुजावीत या हेतूनं दरवर्षी या दिंडीचे आयोजन केले जाते. शाळा कोणत्याही माध्यमाची असो, विद्यार्थ्यांना संस्कारांचे बाळकडू देणं ही प्रत्येक शैक्षणिक संस्थेची जबाबदारी आहे. सरस्वती विद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृतीची जपणूकही केली जाते. नगरसेवक मनोज कोतकर यांनी सांगितलं की आज आपल्या केडगाव परिसरातील सरस्वती विद्या मंदिर या शाळेचे होते दरवर्षीप्रमाणे दिंडीचं आगमन होत असतं. आज खऱ्या अर्थानं मी शाळेच्या मनापासून आभार मानतो की लहानपणापासूनच मुलांवर चांगले संस्कार घडावे, देवांची माहिती मिळावी असे वेगवेगळे उपक्रम कायम शाळेच्या माध्यमातून होत असतात. आणि आता एकादशी येतील आणि एकादशीच्या अगोदरच या ठिकाणी या दिंडीचं रस्ता देवी मंदिराकडे आता होत आहे. मी सर्व विद्यार्थ्यांना दिंडीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि शाळेच्या मनापासून आभार मानतो आणि सर्वांना येणाऱ्या एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. रामकृष्ण. नगरसेवक मयूर बांगरे म्हणाले की सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्या मंदिरच्या वतीने आज पंढरीच्या पांडुरंगासाठी बालवारकऱ्यांसाठी दिंडी काढण्यात आली. अत्यंत भक्तिमय वातावरणात या दिंडीचं प्रस्थान संपूर्ण केडगाव भागात झालेलं आहे. मी संदीप सर भोर यांना मनापासून शुभेच्छा देतो की त्यांनी अत्यंत सुंदर असं काम केलेलं आहे आणि यामुळं आपली संस्कृती जतन होत आहे. आणि भविष्यात अशाच प्रकारे सरांनी सामाजिक उपक्रम राबवता यावे जेणेकरून आपल्या हिंदू संस्कृतीला चालना मिळेल आणि पंढरीच्या पांडुरंगाचरणी सर्व विद्यार्थी जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आषाढी एकादशीच्या सर्व केडगाव वासियांना, सर्व विद्यार्थ्यांना, सर्व बालवालकरांना मी माझ्या वतीने तसेच अहिल्यानगर शहराचे आमदार संग्रामभाई जगताप यांच्या वतीने शुभेच्छा देतो. उद्योजक जालिंदर कोतकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. आई जगदंबेच्या पावनभूमीत आज आपल्या केडगावमध्ये
सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाची दिंडी केडगाव शाळेमधून देवीच्या प्रांगणात आली आणि तसेच त्या परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक या ठिकाणी काढण्यात आली. सर्व वारकरी बंधू आणि भगिनी आपल्या पंढरपूरला आता दिंडीमध्ये प्रस्थान झालेले आहेत. 4-5 दिवसावर आषाढी एकादशी येऊन ठेपलेली. अतिशय भक्तिमय वातावरणात दिंड्यांचं प्रस्थान आपल्या पंढरपूरकडे झालेलं आहे. त्याचंच एक औचित्य साधून शाळेने या ठिकाणी केडगाव म्हणजे या केडगावच्या परिसरामध्ये भव्य अशी मिरवणूक काढलेली. शालेय शिक्षण घेत असताना वारकरी संप्रदायातील एक शिक्षण घेणं पण त्या ठिकाणी गरजेचं आहे. आत्ताचा काळ पाहिला तर असा विद्यार्थी मोबाईलच्या ह्याच्यात प्रेरित झालेले आहे. तर त्यांना एक चांगली प्रेरणा आपल्या शाळेतून मिळावी याचाच एक हेतू साधून शिक्षक आपले भोरसरचे मुख्याध्यापक त्यांनी प्रांगणात एक अशी मिरवणूक काढून विद्यार्थ्यांना एक भक्तिमय वातावरण निर्माण करून आषाढी एकादशीची एक आठवण कायम अशी राहील त्याप्रमाणे अशी मिरवणूक काढलेली. तर मी माझ्या वतीने व आमच्या कोतकर कुटुंबांच्या वतीने वायदानगर महानगरपालिकेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. आषाढी एकादशी निमित्ताने सरस्वती शाळेचे गुरुसरांनी दिंडी काढल्याबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा आणि असेच कार्यक्रम घडवण्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. दिंडीचा समारोप केडगाव देवी प्रांगणात भक्तिपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात झाला. समारोपानंतर विद्यार्थ्यांनी स्वच्छता हीच सेवा हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून देत परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. यावेळी नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक मयूर भांगरे, नगरसेविका कमलाताई कोतकर, उद्योजक जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक संभाजी राजे पवार, प्राध्यापक डॉ. रवींद्र चौभे, सहकार्यवाह डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान, प्राध्यापक डॉ. दादासाहेब काजळे, अवी साठे, सुमन पाटील, सुमन कदम, सुमन गावडे, लंका आव्हाड, प्रियंका सातपुते, किसनाबाई बनकर, जयश्री काळे, यमुना अंकुश कोल्हे, रोहिणी राऊत, रोहिणी कांबळे, पालक, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, मीडिया डेली न्यूज, अहिल्यानगर. आज या ठिकाणी डॉक्टर हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठान तसेच विद्याप्रतिष्ठानच्या सरस्वती माध्यमिक आणि प्राथमिक शाळेच्या दिंडी निमित्तानं आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत. या दिंडीच्या निमित्तानं मी सर्व भाविक भक्तांचे स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि या सगळ्या वारकरी संप्रदायाला शुभेच्छा देतो. पांडुरंगी करणे ही प्रार्थना करतो. धन्यवाद. नमस्कार. आज या दिंडीच्या शाळेच्या दिंडी सोहळ्यामध्ये उपस्थित सर्वांचं स्वागत करतो. खरोखर आपली भारतीय संस्कृती ही जगामध्ये श्रेष्ठ याच कारणाकरता आहे की जिथे हे विश्वाची माझे घर म्हटलं जातं आणि हे सगळं संतांनी जी शिकवण शिकवली आहे ती आमच्या या मुलांपर्यंत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याकरता हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळं आमची ही सरस्वती प्राथमिक विद्यालय, आमचे मुख्याध्यापक भोरसर असे वेगवेगळे उपक्रम करत असतात. त्यामुळे मुलांपर्यंत आणि त्यांच्या या भावी पिढीमध्ये घडण्याकरता या संतांनी जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याचं हे पुढच्या पिढीमध्ये व्यवस्थित पोहोचतं, तो संस्कार दृढ होतो. आणि म्हणून करता अशा ज्या दिंडी सोहळा आज संपूर्ण महाराष्ट्र या भक्तिमय वातावरणामध्ये अक्षरशः न्हालेला आहे. हजारो लाखो भाविक वारकरी पंढरपूरच्या दिशेनं चालतायत. पण ह्या मुलांमध्ये ही पंढरीची वारी, हा साधू संतांचा मेळावा आणि हा सगळा भाव, भक्तिभाव हा खोलपर्यंत रुजण्याकरता खरोखर अशा प्रकारचे उपक्रम शाळांनी केले पाहिजे. ही आपली संस्था विद्याभारती अखिल भारतीय शिक्षण संस्थान या संस्थेची संलग्नित आहे आणि विद्याभारती ही जगभरातील सगळ्यात मोठी स्वयंसेवी शैक्षणिक संस्था आहे. त्यामुळे ती जी काही गंगा आहे ती आमच्या शाळेतल्या मुलांना मिळते याचा खरोखर अत्यंत आनंद होतोय, अत्यंत समाधान वाटतंय. अशाच प्रकारे असे वेगवेगळे उपक्रम आमची शाळा घेते आणि यामध्ये सर्व भाविकांचा आणि तसेच सगळ्या नागरिकांचा सहभाग आहे. ही खरोखर खूप आनंदाची गोष्ट आहे. शाळेसाठी पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा. अशी पंढरी पंढरी अशी